हाय, मी सौरभ शिंदे. आज आपण मॅनेजमेंट अकाउंटमधलं फायनान्शियल स्टेटमेंट वर्टिकल इन्कम स्टेटमेंट बघणार आहोत. आता पहिली गोष्ट फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय हे आज आपण समजून घेऊ. ठीक आहे. आता फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय की बघा, जे कंपनीचे जे इन्कम स्टेटमेंट आहे म्हणजे प्रॉफिट अँड लॉस आहे, ट्रेडिंग आहे किंवा बॅलन्स शीट आहे, ह्यालाच आपण फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतो. ठीक आहे. ॲक्च्युली ह्याचं महत्त्व काय तर कंपनीची जी फायनान्शियल पोझिशन आहे हे शो करतात. ठीक आहे. बॅलन्स शीट असो, तुमचं PNL असो, ट्रेडिंग असो. ट्रेडिंगमध्ये आपल्याला GP मिळतो, प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपल्याला नेट प्रॉफिट मिळतो आणि बॅलन्स शीटमध्ये ॲसेट लायबिलिटीज किती आहेत हे कळतात. ठीक आहे. फायनान्शियल पोझिशन ओव्हरऑल आपल्याला कळते की कंपनीची कशी आहे. आता ठीक आहे, आज आपण बघणार ते व्हर्टिकल प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे. त्याला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस किंवा व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट असं बोललं जातं. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तीन ॲक्च्युली तिथे मी नावं लिहिलीच आहेत. ठीक आहे. आता बघा, आज आपण जे बघणार आहे म्हणजे व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट, ह्याचा जो फॉर्मॅट आहे तो मी आज तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. प्रत्येक जो त्यामध्ये जे तुम्हाला वर्ड दिले तर प्रत्येकाचा मिनिंग समजावणार आहे आणि आपला हा फॉर्मॅट आजच्या आज पाठ करायचा आहे. ठीक आहे. आता बघा, फर्स्ट तुम्हाला जे दिले ते सेल्स. स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसते सेल्स आहे. ठीक आहे. सेल्समध्ये त्यांनी काय दिलं आहे, कॅश सेल्स, क्रेडिट सेल्स, लेस रिटर्न आहे बघा. ठीक आहे. कॅश सेल्स आहे, क्रेडिट सेल आहे, त्यानंतर लेस रिटर्न आहे, मग तुम्हाला नेट सेल्स मिळतं. बघा, खूप इझी आहे. पहिलं काय लिहायचं, सेल्स. सगळ्यांना सेल्स माहिती आहे. कुठची कंपनी असेल जे प्रोडक्शन करते आणि जे मार्केटमध्ये सेल करते, विकते, त्याला आपण सेल्स बोलतो. मग ते कॅश सेल्स असू शकतं, क्रेडिट सेल्स असू शकतं. बरं ना. कॅश सेल्स म्हणजे ॲक्च्युली रोखीने विकले, पैसे घेतले, माल दिला. आणि क्रेडिट सेल म्हणजे उदरवरती 2 मंथ 3 मंथ क्रेडिटवरती कंपनी त्याचा गुड्स सेल करते, त्याला आपण क्रेडिट सेल बोलतो. ठीक आहे. असं 2 टाईपमध्ये सेल असतं. त्यानंतर लेस रिटर्न म्हणजे काय, कंपनी काय करते, ज्या सेल केल्या माल पण कस्टमरला त्यामध्ये काही फॉल्ट असेल किंवा बाकीचे कोणत्या रिझनमुळे कस्टमर परत करतो, माल रिटर्न करतो, त्याला आपण रिटर्न बोलतो. आणि ते लेस केलं की आपल्याला खाली नेट सेल मिळतं. ठीक आहे. खूप इझी आहे. बघा, पहिलं काय, सेल्स, त्यामध्ये कॅश सेल्स, क्रेडिट सेल्स, लेस रिटर्न म्हणजे नेट सेल्स. ठीक आहे. किंवा एक्झाममध्ये तुम्हाला जे तुमचं क्वेश्चन असतो त्यामध्ये फक्त सेल्स पण दिलेलं असतं किंवा आता जसं फॉर्मॅट तुम्हाला दिसेल त्या टाईपमध्येही दिलं असू शकतं. ठीक आहे. पहिलं सेल्स, सगळ्यांचं क्लिअर झालं सेल्स. त्यानंतर बघा, खाली जर तुम्ही बघलं तर लेस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आहे. बघा, काय दिलं तुम्हाला, लेस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ठीक आहे. आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा इथे मिनिंग काय होतो, एक लक्षात घ्या, जे सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत म्हणजे तुम्ही जो सेल करताय म्हणजे जे प्रोड्यूस करताय, जो युनिट किंवा जे आपण गुड्स प्रोड्यूस करतोय त्या संबंधी जो आलेला खर्च आहे, त्या संबंधी म्हणजे डायरेक्टली जो रिलेटेड खर्च आहे तो सगळा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये येतो. ठीक आहे. बघा, त्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल म्हणून बघू शकता स्क्रीनमध्ये, ओपनिंग स्टॉक आहे, त्यानंतर परचेस आहे, वेजेस आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत किंवा डेप्रिसिएशन ऑन मशिनरी आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या बघा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे. बघा, तुम्हाला तिथे खाली एक नोट दिली आहे बघा, ऑल ट्रेडिंग अकाउंट्स डेबिट साईड आयटम. ठीक आहे. एक लक्षात ठेवा, हे इझी जाईल तुम्हाला समजा. कारण की कसं आहे, आपण आता मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे नक्कीच तुम्ही SYDYला आला, बरोबर. म्हणजेच तुम्हाला ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट तर माहितीच आहे. मग ट्रेडिंगला काही तर हे नक्कीच माहिती असणार. त्यामुळे ट्रेडिंगच्या अकाउंटच्या डेबिटला जे आयटम येतात, ओपनिंग स्टॉक, परचेस, वेजेस जे येतात ते सगळे तुम्हाला हे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये लिहायचे. ठीक आहे. हे सिम्पल ट्रिक आहे, प्लीज लक्षात ठेवून द्या. त्यानंतर खाली बघा, त्याखाली तुम्ही जर व्यवस्थित बघतात तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डच्या खाली बघा लेस क्लोजिंग स्टॉक दिले. लेस क्लोजिंग स्टॉक, लेस सेल ऑफ स्क्रॅप. ठीक आहे. हे कुठे असतात, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणजे बघा, सेल्स सोडून जे काही आयटम असतात ट्रेडिंगच्या क्रेडिटला हे तुम्हाला इथे खाली लेस करायचे आहेत. बघा, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्येच येतात, फक्त ते लेस करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. ते खाली नोट पण लिहिली आहे बघा आपण, की ऑल ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड आयटम विदाउट सेल्स, म्हणजे सेल सोडून ट्रेडिंगच्या क्रेडिटचे जे आयटम असतील हे सगळे तुमचे कशामध्ये येणार आहेत तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये खाली लेस होणार आहेत. ठीक आहे. समजलं. मग तुम्हाला फायनली जे तुमची सेल्सची व्हॅल्यू असणार आहे, सेल्सची नेट सेल्सची व्हॅल्यू असणार आहे, त्यामधून तुम्ही हे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डची व्हॅल्यू लेस केलात की तुम्हाला फायनली ग्रॉस प्रॉफिट मिळेल. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं. बघा, शॉर्टमध्ये सांगतो. फर्स्ट आपलं सेल्स आहे, सेल्समधून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड लेस केलं, मग आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळाला. ठीक आहे. ग्रॉस प्रॉफिटपर्यंत सगळ्यांचं क्लिअर झालं. त्यानंतर बघा, जर तुम्ही पुढे बघू शकता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ठीक आहे. ग्रॉस प्रॉफिट नंतर काय करायचं, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस बघायचे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, बघा ना, ऑपरेटिंग म्हणजेच काय की तुमच्या ॲक्च्युली सेल केल्यानंतरचा जो काय खर्च आहे किंवा सेल करण्यासाठी म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस सोडून जे एक्सपेन्सेस आहेत ते ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये येतात. ठीक आहे. त्यामध्ये 3 पार्ट त्यांनी दिले आहेत. एक म्हणजे ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस, त्यानंतर तुम्ही बघू शकता सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, आणि जो थर्ड पार्ट आहे फायनान्स एक्सपेन्सेस. हे 3 टाईपचे एक्सपेन्सेस आहेत, हे सगळे कशामध्ये येतात तर ऑफिस एक्सपेन्सेसमध्ये येतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता म्हटल्याप्रमाणे तुम्हाला ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये येतात. आता ऑफिस एक्सपेन्सेस आणि ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेसमध्ये काय येतं,
बघा सरळ तिथे खाली तुम्ही बघता सॅलरी आहे, ऑफिस अँड ऑडिट फीज बरेच आहेत, प्रिंटिंग स्टेशनरी आहे, बरेच असे आयटम आहेत. पण बघा खाली नोट लिहिली आहे बघा, तिथे तुम्ही बघू शकता ऑल प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड ऑफिस रिलेटेड आयटम. म्हणजे जे काय ऑफिस संबंधी जे कोणते खर्च आहेत, जे एक्सपेन्सेस आहेत, हे सगळे तुमच्या ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेसमध्ये आहे. समजतं ना, ऑफिसमध्ये कोणते खर्च आहेत, सॅलरी असतं, रेंट असते, प्रिंटिंग स्टेशनरी, ऑडिट फी आहे. पण ऑफिस संबंधी जे पोस्टल स्टॅम्प आहे, हे सगळे ऑफिस रिलेटेड खर्च आहेत. हे सगळे कशामध्ये येणार, ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेसमध्ये येणार. ठीक आहे, तुम्हाला प्रत्येक वर्ड टू वर्ड कुठचा आयटम पाठ करायचा नाही येतं, ते समजून घ्यायचं इथे काय येतो ॲक्च्युली, म्हणजे तुम्हाला ते इझी वाटेल. ठीक आहे, ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेसमध्ये ऑफिस रिलेटेड सगळे एक्सपेन्सेस येणार. पुढचा पार्ट आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. तुम्ही स्क्रीनवरतीच बघू शकता, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस नावामध्येच आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन्स. मग त्यामध्ये खाली दिले ॲडव्हर्टाइजमेंट आहे, डिस्काउंट आहे, त्यानंतर बॅड डेप्स आहे, सेल्समन सॅलरी आहे, डेप्रिसिएशन डिलिव्हरी आहे. म्हणजे त्याने खाली आपण नोट पण लिहिली आहे बघा, ऑल प्रॉफिट अँड डेबिट साईड आयटम सेल्स रिलेटेड. डेबिट साईड सेल्स रिलेटेड आयटम म्हणजे सेल्स संबंधी जे कोणते खर्च आहेत, सेल्स करण्यासाठी तुम्हाला जे खर्च लागणार आहेत, म्हणजे आपण सेल्स करण्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंट करतो, सेल्स करतानाच डिस्काउंट प्रोव्हाइड करतो. बॅड डेप्स म्हणजे पैसे बुडतात कधी, जेव्हा आपण सेल केलेले पैसे पुन्हा नाही आले ते बुडतात. सेल्समनला सॅलरी देतो, सेल्स करण्यासाठी देतो. डिलिव्हरी वॅन ॲक्च्युली डिलिव्हर करते गुड्स, सेल्सचाच पार्ट आहे. म्हणजे सेल्स संबंधी जे काही खर्च आहेत ते सगळे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसमध्ये येणार आहेत. ठीक आहे, समजलं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये काय येणार. तर पुढचा पार्ट आहे फायनान्स एक्सपेन्सेस. जर तुम्ही व्यवस्थित बदलत फायनान्स एक्सपेन्सेस तर फक्त 3च आयटम तुम्हाला दिलेत बघा. म्हणजे एक म्हणजे कॅश डिस्काउंट, बघा डिस्काउंट हवे, डिस्काउंट इथं सेलिंग डिस्ट्रीब्युशनमध्ये, पण कॅश डिस्काउंट असं स्पष्ट म्हटलं असेल म्हणजे असा डिस्काउंट जो तुम्ही सेलच्या वेळी प्रोव्हाइड नाही केलात, बाकी दुसऱ्या गोष्टीसाठी असेल तर तो कॅश डिस्काउंटमध्ये येतो. आणि तो कशामध्ये येतो, फायनान्स एक्सपेन्सेसमध्ये येतो. आणि बघा बँक चार्जेस, बँकेचे कोणतेही चार्जेस असतील तर तेही फायनान्स एक्सपेन्सेसमध्ये येतात. आणि तिसरं म्हणजे अबनॉर्मल बॅड डेप्स. बघा बॅड डेप्स सेल्स संबंधी नाही, ते सोडून दुसरं कुठचं अबनॉर्मल बॅड डेप्स असेल तर ते कशामध्ये येतं, फायनान्स एक्सपेन्सेस. ठीक आहे, फायनान्स एक्सपेन्सेस 3 आयटम आपण बदले कोणकोणते, कॅश डिस्काउंट, त्यानंतर बँक चार्जेस आणि अबनॉर्मल बॅड डेप्स. हे 3 एक लक्षात ठेवून द्या फक्त. ठीक आहे, समजलं. म्हणजे आपण काय केलं, ग्रॉस प्रॉफिट नंतर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये आपण काय बदलं, फर्स्ट ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन, देन सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन आणि तिसरं फायनान्स एक्सपेन्सेस. ठीक आहे, मग बघा हे तिन्ही जे आपण बदलले त्याची जर तुम्ही टोटल केली, म्हणजे बघा आता जे फर्स्ट आपण बदललं हे तुमचं ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, त्यामध्ये काय फर्स्ट ऑफिस एक्सपेन्सेस. आणि जर तुम्ही हे ऑफिस एक्सपेन्सेस प्लस काय केलं, प्लस सेलिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस प्लस फायनान्स एक्सपेन्सेस, की तुम्हाला काय मिळेल इथे फायनली, इथे खाली इथे बघा ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट दिसतंय, ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट. म्हणजे हे तिन्ही एक्सपेन्सेस टोटल केलात, ऑपरेटिंगची टोटल केलात म्हणजे ऑफिस, सेलिंग आणि फायनान्सची, ती मायनस केल्यात जीपीमधून की तुम्हाला ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट मिळेल. ठीक आहे, ही अमाऊंट मिळेल तुम्हाला ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट. बघा हे ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट मिळालं की त्यामधून जर इंटरेस्ट तुम्हाला दिलं असेल, प्रोव्हाइड केलं असेल प्रॉब्लेममध्ये, तर ते इंटरेस्ट तुम्हाला काय करायचं इथे लेस करायचं. ठीक आहे, इंटरेस्ट लेस केलं. बघा तिथे नोटमध्ये लिहिले ऑल प्रॉफिट लॉस डेबिट साईड इंटरेस्ट, म्हणजे जे तुमचे इंटरेस्ट असतील प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडचे ते सगळे याच्यामध्ये येणार. म्हणजे इंटरेस्ट ऑन डिबेंचर असेल, फक्त इंटरेस्ट असेल, किंवा इंटरेस्ट ऑन अजून काय दिलं असेल त्यांनी, लोन वगैरे काही असेल, ते सगळे इंटरेस्ट पेडमध्ये येणार. ठीक आहे, ते लेस करा. म्हणजे तुम्हाला इथे खाली बघा ते लेस केलं की तुम्हाला इथे ऑपरेटिंग प्रॉफिट आफ्टर इंटरेस्ट मिळेल. काय मिळेल, ऑपरेटिंग प्रॉफिट आफ्टर इंटरेस्ट मिळेल. कधी, इंटरेस्ट लेस केल्यानंतर तुम्हाला ऑपरेटिंग प्रॉफिट आफ्टर इंटरेस्ट मिळेल. बरोबर ना, बिफोर इंटरेस्ट, लेस इंटरेस्ट, आफ्टर इंटरेस्ट. त्यानंतर पुढचा पार्ट आहे महत्त्वाचा बघा, नॉन ऑपरेटिंग इन्कम. जे तुम्हाला इथे दिले बघा, नॉन ऑपरेटिंग इन्कम जे दिले. आता ह्यामध्ये काय येतं नॉन ऑपरेटिंग इन्कममध्ये, तर बघा नोट जर तुम्ही वाचली तर व्यवस्थित बघा, सिम्पल आहे, ऑल प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट साईड आयटम विदाउट ग्रॉस प्रॉफिट. बघा प्रॉफिटच्या क्रेडिटला ग्रॉस प्रॉफिट आपण ट्रान्सफर करतो, ट्रेडिंगचा टॅली केल्यावर जीपी जो असतो तो पीएलच्या क्रेडिटला ट्रान्सफर करतो. ते सोडून कोणतेही जे इन्कम दिले असतील ते सगळे इन्कम नॉन ऑपरेटिंग इन्कम, कारण फक्त सेल्स असतो ना हा ऑपरेटिंग इन्कम असते. समजलं, बाकी सगळे हे नॉन ऑपरेटिंग इन्कम आहेत. त्यामुळे समजलं ना मी काय म्हणतोय, जे पीएनएलच्या क्रेडिटला ग्रॉस प्रॉफिट सोडून जेवढे आयटम असेल, म्हणजे रेंट रिसिव्ह असेल, कमिशन रिसिव्ह असेल, काही रिसिव्ह असू दे, कोणचं इन्कम असू दे, तो सगळा कशामध्ये येणार आहे तुमचा, तर नॉन ऑपरेटिंग इन्कममध्ये येणार. इंटरेस्ट रिसिव्ह असू दे, काही असलं तरी नॉन ऑपरेटिंग इन्कममध्ये येणार. ठीक आहे, हे नॉन ऑपरेटिंग इन्कम तुम्हाला काय करायचे आहे, तर बघा इथे ॲड करायचे आहे. काय करायचं आहे, ॲड करायचे. ठीक आहे, ते ॲड केलात की खाली जर तुम्ही व्यवस्थित बदला तर लेस काय आहे मला सांगा, लेस नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे. काय करायचं, नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस लेस. आता हे कुठे असतात, तर पीएनच्या डेबिटला मिळतात बघा. एक्झाम्पल म्हणून बघा, लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट दिले किंवा इन्व्हेस्टमेंट दिले असेल, लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट किंवा इन्व्हेस्टमेंट,
म्हणजे असे जे नेहमी होत नाहीत खर्च असे एक्सपेन्सेस, ठीक आहे, हे नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये. किंवा फिक्टिशियस ॲसेट राईट ऑफ. आता फिक्टिशियस ॲसेट म्हणजे काय, तुम्हाला पुढे जेव्हा आपण बॅलन्स शीटचं स्टेटमेंट बघू तेव्हा नक्की समजेलच, पण थोडक्यात सांगतो, असे ॲसेट्स म्हणजे असे एक्सपेन्सेस जे आपण ॲसेट साईडला लिहितो, म्हणजे प्रीमियम एक्सपेन्सेस वगैरे, अंडररायटिंग कमिशन वगैरे, असे काही एक्सपेन्सेस असतात लॉंग टर्म जे आपण बॅलन्स शीटला लिहितो. असे जर राईट ऑफ केले असतील तर ते इथे येतात. ठीक आहे, दोनच गोष्टी लक्षात ठेवा, लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट इन्व्हेस्टमेंट किंवा फिक्टिशियस ॲसेट राईट ऑफ, किंवा इनटेन्जिबल ॲसेट राईट ऑफ पण येतात, गुडविल राईट ऑफ वगैरे सगळं. नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आपण पुढे एक्झाम्पल बदलं की तुम्हाला अजून ते समजत जाईल. ठीक आहे, पण नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये बघा पीएनच्या डेबिटचे आयटम येतात. कोणते जे बघा वरती जे आपण सगळे आयटम सोडले, म्हणजे ऑफिस, सेलिंग, फायनान्स किंवा इंटरेस्ट, हे सगळे सोडून जे काही उरलेले असतील ते सगळे नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये बरेचसे. ठीक आहे, टॅक्स वगैरे सोडून. एक्झाम्पल आपण इथे बदलं लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट किंवा फिक्टिशियस ॲसेट राईट ऑफ. ठीक आहे, हे लेस केल्यावर बघा तुम्हाला बरोबर इथे खाली नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स मिळेल. काय मिळेल इथे, नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स मिळेल. नेट प्रॉफिट बिफोर टॅक्समधून तुम्हाला काय लेस करायचं आहे बघा, लेस काय केलं आपण, तर इन्कम टॅक्स लेस करा. दिल्या सोपीच्या डेबिटलाच तुम्हाला इन्कम टॅक्स लेस करा, मग तुम्हाला नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स मिळेल. बघा ना, नेट प्रॉफिट काय मिळेल, आफ्टर टॅक्स. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. पण इथपर्यंत तुमचं जवळपास सगळं बरेचसे प्रॉब्लेम इथपर्यंत असतात, एवढंच दिलेलं असते. पण पुढे समजा दिलं असेल, म्हणजे तुम्हाला पीएनएलला अजून प्रॉफिट अँड लॉस ओपनिंग बॅलन्स दिला असेल, म्हणजे लास्ट इयरचा बॅलन्स दिला असेल, तर तो तुम्हाला बॅलन्स काय करायचा इथे ॲड करायचा आहे याच्यामध्ये. ठीक आहे, हा बॅलन्स काय करायचा आहे, ॲड करायचा आहे. ठीक आहे, हा ॲड केलात बॅलन्स की त्यानंतर बघा पुढे तुम्हाला ॲप्रोप्रिएशन दिलं असेल, म्हणजे त्यांनी म्हटलं असेल ट्रान्सफर टू रिझर्व्हर, ट्रान्सफर टू सिंकिंग फंड किंवा डिव्हिडंड पेड, असे काय दिले असतील एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी, तर ते तुम्हाला ॲप्रोप्रिएशन म्हणून इथे काय करायचं आहे, ॲप्रोप्रिएशन घ्यायचं आहे आणि इथे ॲप्रोप्रिएशन म्हणून काय करायचे आहेत, लेस करायचे आहेत. ठीक आहे, हे लेस केले आहेत की फायनली तुम्हाला इथे काय मिळणार आहे, रिटेन अर्निंग, जे आपल्या लास्ट जे फायनल आन्सर आहे इन्कम स्टेटमेंटचं ते तुम्हाला मिळेल. ठीक आहे, आता जो मी पूर्ण जो फॉर्मॅट तुम्हाला सांगितला आहे तो व्यवस्थित पुन्हा रीड करा. मी ह्याचं तुम्हाला स्क्रीनशॉट मारण्यासाठी ह्याचं पूर्ण ते पेजेस आहेत ते व्हिडिओच्या लास्टला देतोयच आहे. व्हिडिओ पॉज करायचा आणि ते स्क्रीनशॉट मारून घ्यायचे. ठीक आहे, तरी काही डाऊट्स असतील तर प्लीज मला विचारू शकता. एक लास्ट आपण छोटेसं रिव्हिजन घेऊ, मला सांगा पुन्हा फर्स्टपासून. ठीक आहे, फर्स्ट आपण काय बदलं होतं, सेल्स आहे, शॉर्टमध्ये बघूया आपण फक्त हेडिंगची नावं. सेल्स आहे, सेल्स नंतर त्यामध्ये लेस काय केलं, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मध्ये येतं काय, तर ट्रेडिंगच्या डेबिटचे आयटम आणि लेस क्लोजिंग स्टॉक. ठीक आहे, मग आपल्याला सेल्समधून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मायनस केलं की आपल्याला काय मिळतं, ग्रॉस प्रॉफिट मिळालं. त्यानंतर आपण लेस काय केलं, ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये 3 टाईपचे एक्सपेन्सेस आहेत. फर्स्ट कोणता आहे, फर्स्ट ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस, दुसरं आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, जे थर्ड आहे ते फायनान्स एक्सपेन्सेस. हे तिन्ही एक्सपेन्सेस टोटल आपण आउटरला घेतली, ग्रॉस प्रॉफिटमधून मायनस केलं, मग आपल्याला ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट मिळालं. त्यानंतर आपण लेस इंटरेस्ट केलं, मग आपल्याला ऑपरेटिंग प्रॉफिट आफ्टर इंटरेस्ट मिळालं. बरोबर, आफ्टर इंटरेस्ट मिळालं. त्यानंतर आपण पुन्हा काय केलं, ॲड नॉन ऑपरेटिंग इन्कम, जे इन्कम आहेत जे म्हणजे पीएनएलच्या क्रेडिटला ग्रॉस प्रॉफिट सोडून मी तुम्हाला सांगत होतो, हे इन्कम सगळे ॲड केले. लेस नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये काय काय तर आपण मागाशी बदलच होतं. नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये तुम्हाला म्हटलं लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट किंवा फिक्टिशियस ॲसेट राईट ऑफ, गुडविल राईट ऑफ वगैरे येतं, ते आपण काय केलं, लेस केलं. आणि मग आपल्याला नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स मिळाला. मग नंतर टॅक्स लेस केला, मग नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स, इथपर्यंत आपल्याला फायनल नेट प्रॉफिट मिळाला. मग जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये जर प्रॉफिट अँड लॉसचा ओपनिंग बॅलन्स दिला असेल तर तो आपण ॲड केला. ॲप्रोप्रिएशन म्हणजे ट्रान्सफर पुढे काय करायचं असेल तर ते लेस केलं. सिंकिंग फंड, रिझर्व्ह, डिव्हिडंड वगैरे काय दिलं असेल तर ते लेस केलं. मग फायनली तुम्हाला काय मिळालं, रिटेन अर्निंग, म्हणजे फायनली जो आपल्याला प्रॉफिट पाहिजे जो बॅलन्स शीटला आपण ट्रान्सफर केलो तो मिळाला. ठीक आहे, व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी या PDF ची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही डाउनलोड करून घ्या, म्हणजे तुम्हाला हा फॉर्मॅट समजण्यासाठी इझी होईल. ठीक आहे, थँक्यू.